सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। चाळीसगावच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात प्राणप्रतिष्ठा सोहळा येथील हिरापूर रोड परिसरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्रात 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसह श्री भगवान महादेव पिंडीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलाय। शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र भाविकांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणी दर गुरुवारी होणाऱ्या आरतींना सेवेकऱ्यांची गर्दी होत असते। याशिवाय केंद्रात दररोज श्री समर्थांना सेवेकऱ्यांकडून नैवेद्य दाखवून नियमित आरती केली जाते। केंद्रात कुठलाही शासकीय निधी न घेता केवळ सेवेकरांच्या आर्थिक योगदानातून भव्य मंडप नुकताच उभारण्यात आलाय। याशिवाय इतरही आवश्यक ती कामं केली जात आहेत। केंद्रात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांची आकर्षक मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे। ही मूर्ती राजस्थानमधून आणली असल्याचं केंद्रातील सेवेकऱ्यांकडून सांगण्यात आलंय। 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रात नुकतेच नूतनीकरणाचं काम करण्यात आले। स्वामींचा गाभारा सुशोभित करण्यात आला असून यज्ञ मंडपाचे देखील नूतनीकरण करण्यात आलंय। शनिवारी व रविवारी 2 दिवस महापूजा विधी व स्वामी समर्थ सारामृताचं सामुदायिक वाचन होईल। सोमवारी 3 तारखेला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती व भगवान शंकरांच्या पिंडीची स्थापना करण्यात येईल। या निमित्तानं दुपारी 12ला महाआरतीचे आयोजन करण्यात आले। श्री स्वामी समर्थ व महादेवाच्या पिंडीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 3 दिवस होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन केंद्र प्रमुख व श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनी केलं आहे। तात्यासाहेब भोसले यांनी आज दिनांक 30 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।